मित्रांनो, आपण आलोय नातेपुते लोणंद आणि शिंगऱ्या. मला वाटते ढवळचं मैदान आणि ढवळच्या मैदानात गट क्रमांक 42 सेमी 2 मध्ये पण कसा निकाल घेतला वासरानं. बैलगाडी क्षेत्रातला सगळ्यात मोठा आदत म्हणावं लागेल. आणि बैल मित्रांनो देशी एकदम म्हणजे, आणि त्याचा जर दात बघितलं तुम्ही किंवा मला वाटतं अजून 4-5 महिन्यात आपण दात लावत आहोत. एवढा मोठा आदत आणि बैल कुठला आणि आदत कुठला हे समजत नव्हतं. गट क्रमांक 42 सेमी 2 आणि फायनलला पण तसंच. फायनल तर मित्रांनो निकाल एवढा हे झाला, टाकाटाकी झाला की थोडक्यात एक नंबर असल्यासारखा झाला. तर रग आहे मला वाटतं. परवा दिवशी 3 फेर पाहिलाय, ते 28 तारखेला 3 फेर पाहिला, तरी पण अजून तेवढी रग आहे. तर मालकाची ओळख करून घेऊया आपण. या नाव सांगा आधी तुमचं. नमस्कार. राजू पाटील लोणंद. बर, मारतंय का या साईडला? नाही मारत नाही वास, बर, मारत नाही. ते आता माणसं उभा राहिल्यामुळे ते गोंजरायसाठी तसं करते. वांद्रासाठी. हम्म. बर, कुठं घेतलेली वासरू? शी वासरू घरच्या गायचा ही काय ही त्याची आहे. मित्रांनो, घरच्या गायचं वासरू आहे, हा पण एक कलर वेगळाच आहे. आईचा कलर वेगळा आहे. बैल शिंग तेवढी आई गत झाली ती कलर. ती बैल आमचं जोडीदार संजय सरगर त्यांच्याकडे एक बैल होता घरी. त्या बैलाचा पोटचं वासरू आहे. बर, काळा बैल होता. हा, बर, मला सांगा, काळा नव्हता, कोसाच होता. त्यानंतर ती या पटची काल वाढते. हा, त्याच्या पट्टी. किती वय किती आहे वासराचं? वासराचं वय आहे एक 24 महिने, म्हणजे 2 वर्षाच्या पुढं आहे. 2.5 वर्षाच्या आसपास. मित्रांनो, लाईव्ह होतात बघूया आपण. तर धरा त्याला. जर वासरू जर मित्रांनो बघा, लाईव्ह जर दात बघितलं तर अजून ती म्हणजे आत्ताची फट पडली म्हणजे अजून एक 4 महिने तर दात लावत नाही. तुमच्या हिशोबाने किती महिने लावत नाही? अजून 2-3 महिने तरी लावायचं नाही वासरुतात. 3 महिने लावत नाही. हा, पण प्रत्येक मैदानात मला वाटतं गट पास आहे. मी बऱ्याच वेळा बघितलं. काय किती गोळा झाला आता वासराचं गुलाल झालं 2च. पण गट पास असत्याला 21-25 वासरू गट पासला. कारण त्याचं काय पैर होत नव्हतं. पैऱ्यामुळं म्हणजे वासरू पळायचं, पण पैऱ्याला बैल नाही ती चांगली मिळाल्यामुळं वासरू अंधारात राहिलं जास्त दिवस. तुम्ही विचार म्हणजे आता कालचा बैल घातला ती कसा काय? ती कालचा बैल फायर ते आमचं सागर शेंडगे, युवराज पाटील, यश मिंड ह्यांचं बरेच दिवस झालं चाललं होतं बैल घालायचा आपल्याला ते फायर. मग सागर शेंडगे आमचं ते यश मिंडला बरेच दिवस झालं फोन करायचा, आयला ती वासरू पळतंय शिंगऱ्या, तेवढा आम्हाला बैल द्या. पण ती काय व्हायचं, त्या बैलाचं नियोजन कुठंतरी व्हायचं मदने साहेबाच्या. मग ते बैलाचं नियोजन व्हायचं आणि पुन्हा काय झालं, बैलाला अचानक त्या बी लागलं पायाला. लागल्यावर त्यांनी बरडच्या मैदानात पहिल्यांदाच बैल काढला. मैदानात बैल काढल्यावर तिथं बैल ती गट काढला. त्या बैलानं शिमीला टाकाटाकीत 2-3 नंबरला गाडी उतारली का मेघाला काहीतरी राहिला तिथं बरडच्या मैदानात. आणि बरडच्या मैदानात हे आपलं वासरू तिथं क्वार्टर फायनलला राहिलं 2 नंबरला. टाकाटाकीत 2 नंबर निकाल ते बी झाला. मग तिथं मदने साहेब आणि ते वासरू पळाल्याला बघितलं. तिथं यश आणि मदने साहेब 2 जण वासराकडे आयला म्हणले, पाटील आता आपण पळूया. मग ते युवराज पाटलाला बोलली. युवराज पाटील फोंडशिरचं पाहुणा आहेत, त्यांना बोलले असं असं पळूया आपण. मग पळूया म्हणल्यावर ना युवराज पाटील म्हणलं ठीक आहे साहेब, पळूया आपण ढवळच्याच मैदानला. तिथंच पायरा फायनल झाला. आणि तिथनं ढवळच्या मैदानात पळालो. गाडी 1 नंबर पळाली. मदने साहेबाचा बैल बी 1 नंबर पळतोय. म्हणजे कालचा सेमी आणि फायनल म्हणजे अगदी वासरा जोगा बैल भेटला ना, बैला जोगा वासरू भेटले एक प्रकारे पहिल्यांदाच. म्हणजे त्यांचा आता ती बैल पण 1 नंबर पळतोय. 1 नंबर म्हणजे थोडक्यात गेलाय, म्हणजे तुम्ही 1 नंबर केलाय असं मित्र म्हणून. थोडक्यात म्हणजे एकदम एका 2 बोटाच्या अंतरावर फक्त 1 नंबर गेला वासरू. एवढं मित्रांनो पळत असताना मग तुम्ही आता इथनं पुढे तरी पहिलं नीट केलं पाहिजे. वासरू त्या लेवलनं पळत आणि दोन्ही खाली मला वाटतं पब्लिकनं पळलं वासरू.
हा 100% दोन्ही खांदी पब्लिकचं वासरू आहे. ह्याच्या अगोदर बी आम्ही बाहेरनं वासरू हाणलंय बऱ्याचदा, आणि बऱ्याचदा वासरू दोन्ही खांदी पळाले. गट आता म्हणजे थोडक्यात गाडी खाली राहिली म्हणजे पब्लिकच पळलं गटाला. हो 100% उघड्यावच पळालत गटाला. गटाला इथं उघड्यावर पळालत. बरड मध्ये तर गट काढला होता 3 नंबर तासाने डावीने उघडीने वासरू. 1-2 गाडी झुकली नाही. हा 1-2 गाडी झोपलेली नव्हती, उघडच वासरू होतं डावीनं. 18 नंबर गटात पळालत. एवढं मित्रांनो, आणि वासराकडे बघून म्हणजे प्रत्येक लोक दात चेक करायचं असले असा अंदाज आहे मला वाटतं प्रत्येक गटात. हो प्रत्येक मैदानात वासराचं दात चेक करते ती, आणि काय काय ठिकाणी तर म्हणते ती आलं ह्यातलं वासरू कोणचं आहे. आता कालचा पण बैल आणि वासरू सेमच वाटतं. सेम वाटते हा. मला असं वाटलं की बघितलं तर ओपनचं मैदान आहे का, मग नंतर बघितलं बाजूची वासर आहे ती. म्हणजे शेवा आदत आहे असं कोणाला वाटणार नाही, सगळ्यात मोठा आदत म्हणायला लागेल. हो आदत आहे, नाही मोठी असते ती आदत. ही बी पण वासराचं कसं झालं, सांभाळलं चांगलं, त्याच्यामुळं वासरू मोठं झालं. काय सांगचाल बैलाबद्दल, या वासराबद्दल काय सांगचाल? वासरू काही घरच्याच गायचं वासरू असल्यामुळं पहिल्यापासून जरा नियोजन हे होत नव्हतं व्यवस्थित, त्यामुळं जरा अंधारात राहिलं. तुमच्याकडे टॉपची बैल आहेत अगदी. मला वाटतं माऊलीची मुलाखत तुम्ही मला घ्यायला लावली होती. एवढे टॉपची बैल तुम्ही का घालत नाही मग? काय होतं आता, माऊली हाय बैल आमच्याकडं, पण माऊली आहे ती वरच्या बैलात बैल पळतोय सध्या. आणि कसं राहतंय, त्याची 2-3 नियोजन अगोदर पुढची झालेली असते ती. मग 2-3 नियोजन झालेली असते, तर मग आपण काय होतं, आता बैल रिकामा आहे का, हाय म्हणूस तर तवर बैलाला तिथं कुठंतरी ही झालेलं असतं, किंवा 19-20 मध्ये एखाद्या मैदानात इकडं तिकडं काय खालीवर झालं तरी परत माणसाला काय वाटतंय, आता बैल इतका पळणारा बैल आहे, ही उजेडात आला पाहिजे, हीच उजेडात राहून मग पुढच्या मैदानात पळू, असं विषय होतो. बाकी काय दावा, बाकी काय होत नाही. ह्या नाद करत असताना सगळ्यात महत्वाचं जी गोष्टी आहे त्या, ह्याच्यात हाय महत्वाचं गोष्ट म्हणजे अनुभव महत्वाचा आहे. आणि त्या अनुभवाच्या गोष्टीचं काय झालं, आम्ही 1-2 मैदान ही झाल्यानंतर आमचं मित्र शहीद भाईचा सचिन बैल आज महाराष्ट्रात 1 नंबरला बैल पळतोय, म्हणजे महाराष्ट्रात टॉप बैल पळतोय. मग असंच बसल्यावर ना शहीद भाई आणि आम्ही आदरणीय डॉक्टर बल्लाळ सरांचा वाढदिवस होता. मग वाढदिवसाला आम्ही सगळीच गेलो, आम्ही सगळीच होतो तिथं. मग सगळी जण होतो. बल्लाळ सरांना ह्या वासराचं आम्ही व्हिडिओ तिथं दाखवला, आणि आम्हाला व्हिडिओ पाठवल्यावर सर म्हणलं की ही वासरू 1 नंबरनी पळणार वासरू आहे. फक्त आता ह्याचं जी काय तुम्ही इसनी कंड त्याच्या नख्या केलेल्या किंवा त्याचं जी काय बाकी गोष्टी आहेत त्या, म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रात सगळ्यात महत्वाचं जर काय गोष्ट असेल तर महत्वाचं मार्गदर्शन करणारी माणसं लय महत्वाची आहेत. आणि आदरणीय बल्लाळ सरांनी ती जी मार्गदर्शन, उत्तम मार्गदर्शन आम्हाला त्यांचं लाभलं, आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही ही क्वार्टर फायनल असेल किंवा फायनल असेल किंवा खोंड जी 1 नंबर 20 गट काढलं, त्याचं कारण तीच आहे. आणि त्यांनी थोडंफार आम्हाला खुराकात बदल करायला लावला. बाबा ही वासराल तुम्ही ही खुराक चारताय, थोडाफार बदल करा, ही चारून बघा काय होतंय बघा. मग ती वास्तविक काय झालं, बल्लाळ सरांनी व्हिडिओ मध्येच बघून आम्हाला ही सगळ्या गोष्टी सांगितल्या, आणि त्याच्यावर बऱ्यापैकी बदल, म्हणजे काय गोष्टी तुमच्या चुकत होत्या, नियोजन चुकत होतं कुठेतरी, आणि नख्या बिख्या म्हणजे त्यांनी करायला लावल्या केल्या. करा. हो सरांनी करायला सांगितल्या नक्या. त्याच्यानंतर आम्ही शिंग केली, परत त्याच्यानंतर इसनीची दावी लांबवली, मोरकी लांबडी ठेवली. बैल सुट्टीला नेताना आम्ही त्याच्याबरोबर कम्प्लिटली 100% इसनीलाच माणसं धरून धरपडायची. बैल उभा राहत नव्हता, बैल ही करायचा. मग त्यांनी सरांनी सांगितलं, तुम्ही आता बैल धरताना नुसते इसनील जर बैल धरला तर उभा राहणार नाही, तुम्ही इसनीला आणि मुरकीला मिळून बैल धरा, बैलच हालणार नाही. अशा गोष्टी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, आणि त्या मार्गदर्शनामुळेच खरं तर आम्ही गुलालात राहिलो. काय गोष्टी तुमच्या चुकत होत्या, आणि आज अनुभव महत्वाचा आहे मित्रांनो. वासरू जर पळलेलं बघितलं तर वेगळंपणा, काय तर वेगळापणा बैलात एक दिसला. आणि मला 100% खात्री आहे, वासरू मोठ्या बैलात जरी पळलं तरी तुमचं वासरू 1 नंबरात जरी पळलं, तुम्ही म्हणला की अनेक बैल 1 नंबरात असल्यामुळे कसं घालायचं वासरू, पण 1 नंबरात जरी पळलं तर मी 100% तुम्हाला सांगतो की वासरू 1 नंबरातल्या बैलाबरोबर पण पळणार. ही 100%च खरी गोष्ट आहे की आज किती म्हणजे चांगल्या बैलाच्या पायऱ्यात जरी आपण वासरू घातलं, हा मदन्या साहेबाचा 1 नंबरचाच बैल आहे. चालू सीझनचा आता त्याचं 1, 2, 3, 4 नंबरचं गुलाल आहे, तर नाही येणार कमी त्यात, पण त्याची खात्री आहे तशी. आणि म्हणजे ही गोष्ट मी म्हणण्याऐवजी आपले सर बल्लाळ सर
आमचे मार्गदर्शक. अगदी बल्लाळ सर सुद्धा तेच बोलले की आता एवढा मोठा आदत आहे तर ह्यो आपल्या वरच्या बैलात कुठल्याही बैलात आपला आदत पळू शकतोय. तुम्ही काहीच काळजी करू नका, आपण बघू सगळ्या गोष्टी व्यवस्थित. पैर वगैरे नियोजन लावून देत हो 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 सर, म्हणजे आता विषय काय आहे की आमचं मार्गदर्शकच सर आहेत. त्याच्यामुळं काय त्यांनी एखादा पायरा केला दिला तर ती होणारच आहे त्या गोष्टी सगळ्या. वासरू पळते त्या हिशोबाने. काय अडचणी येत होत्या? हं? अडचणी काय येत होत्या? अडचणी काय आहेत अहो? ह्या बैलगाडी क्षेत्रात सगळ्यात मोठं जे घर केलंय ते वायदीने केलेलं आहे. आणि वायदी हा जो पर्यंत विषय आहे तोपर्यंत म्हणजे बैलगाडी क्षेत्रात गरीब माणूस मोठा होऊ शकणार बर. नाही. हा म्हणजे एक प्रकारे वायदी देऊन खेळण्यापेक्षा माझं म्हणणं आहे तुम्ही अंधारातला टॉपचा बैल. हा अंधारातल्या टॉपच्या बैलांबरोबर खेळणं गरजेचं आहे. किंवा आता कसं दुसरा मुद्दा, एखादा बैल बाबा टाकाटाकीत 2 नंबरला उतरलेला आहे, टाकाटाकीत एखादा बैल कुठेतरी हे झालेला आहे, एखाद्या बैलाला वासरू पुरलेलं नाही, अशी बघून बैल घालणं महत्वाचं आहे. आणि पण महत्वाचा मुद्दा काय होतोय की आपण कुठपर्यंत आहे ही सगळ्यात महत्वाचं कळणं लय गरजेचं आहे. आज आपण इतक्या जरी पुढे पळत असलं तरी गमत काय होती, परत भिड खाती एखाद्यानं वासरू मागितलंय, आयला तेवढं आम्हाला एक मैदान द्यावाच लागतंय बसव. मग तिथं एक मैदान आपण वासरू दिलं तर दुसऱ्या मैदानात पुण्या तुमचं वासरू मारच खाते. आता पुढचं नियोजन कसं असणार आहे? पुढचं नियोजन उद्याच्या 10 तारखेचं झालंय नियोजन. टॉपच नियोजन आहे. हाय, हे चांगलंच नियोजन आहे. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रातला सगळ्यात मोठा आदत बोललो मी, खरोखर आहे तर आहे. आता सध्याला आदत सगळ्यात मोठा म्हणजे आदत बैलाला दुसऱ्या बैलानंतर बैलाला अंग यायला सुरुवात होतं. परंतु ह्या बैलाकडे बैलानंतर ही चौसा बैल असल्यासारखं, हे वासरू चौसा असल्यासारखं वाटते. चौशी सुद्धा एवढी मोठी नसते ती. आणि आदत मध्येच हे एवढा पळते स्पीडनं की तुम्ही जर मला वाटतं गट क्रमांक, मी आता अजून एकदा सांगतो, मला गट क्रमांक 42 दहोच्या मैदानातला सेमी 2 आणि फायनलला 2 नंबर केला टाकाटाकीत. मित्रांनो, फायनल मला वाटतं उजवीनं पळाला वासरू. आता ढवळच्या मैदानाला, आदल्या मैदानाला तुम्ही क्वार्टर फायनल राहिला, तिथं किती गट नंबर मध्ये? आदल्या बरडच्या मैदानाला आम्ही क्वार्टर फायनलला राहिलो होतो. तिथं तिकडचा खालचा बैल होता दुर्गा म्हणून, तो बैल बी चांगला पळाला दुर्गा. मग तिथं काय झालं, ते दुर्गा दोन्ही खांदी आतला बैल, चांगला बैल पण मग चांगला पळणारा बैल. मग आमचं काय झालं, डावीनं बैल वासरू घातलं तिथं आणि डावीनं घालून 18 नंबर गटात पळालो. वासरावच्या गाड्या झुपल्या नाही, त्या आत बी गाड्या चांगल्या होत्या 2. मग तिथं वासराने गट काढला आणि पुन्हा शिमीला 7 नंबर तासाला तिकडे गेलो आम्ही. तिथं बी काय झालं, टाकाटाकीत निकाल झाला. जसा आता इथं फायनलला निकाल झालाय जवळपास तेवढ्याच ह्याच्यात झाला. ड्रायव्हरनं आपल्या ह्याच्यात गाडी पुढं होती त्याच्यामुळं, पण ती गाडी येऊन मधनं थोडीशी घुसली, तिनं तोंड दाखवलं. अशात ती बी निकाल बरडचा बी झाला. आता तुमचा नंबर सांगा जरा. माझा नंबर 70 28 965 999. ड्रायव्हर कोण होतं? ड्रायव्हर भैया ड्रायव्हर लोणीकर. भैया ड्रायव्हर लोणीकर ते आमचा आपला विश्वासाचा ड्रायव्हर आहे. आणि म्हणजे नेहमीप्रमाणे आमची नेहमी दुसरा बी एक प्रज्वल ड्रायव्हर गुणावऱ्याचा आहे. प्रज्वल ड्रायव्हर गुणावऱ्याचा बी ती बी वासरू हाणतो. आणि भैया ड्रायव्हर लोणीकर. आता बरड आणि ढवळचं दोन्ही मैदानात भैया ड्रायव्हर लोणीकरांनीच गाडी हाणली, 3 फेर. सुट्टी मेकर कोण होतं? सुट्टी मेकर आमचं नेहमीच लहानपणापासून ह्या वासराला ही आमची घरची सगळी टीम, गिरवीची, आमची, लोणंदची. आणि बाकीच ते आमचं इथं भैया जाधव म्हणून एक आहे. पुन्हा दादा डोपे म्हणून फोंडशिरतचा आहे, दादा डोपे. पुन्हा काय झालं, परवा दादा डोपेने ह्याला सोडलं 2 फेर कुठल्या आपल्या बरडच्या मैदानाला, आणि त्यांच्या पायाला लागलं तिकडे दुसऱ्या मैदानात. त्याच्यामुळं कालच्या ढवळच्या मैदानात गटाला सोडला मोरुचीच्या आपल्या मोनू सोळानी. पुन्हा सीमेला सोडला काजडच्या पाटलानी. आणि ह्याला फायनलला सोडला आपला रफिक सुट्टी मेकर. रफिक सुट्टी मेकरनी माऊली सोडतो ती रफिक त्यांनी. असं 3 वेळेस तिघांनी सोडला. पण सगळं चांगलं नियोजन जिंकलं बरं का. म्हणजे तुम्हाला वाटत होतं 2 नंबर एवढा, 1 नंबर झाला. मी म्हणतो की थोडक्यात 2 नंबर झाला. काय झालं, गाडीच एवढी ही मदने साहेबाच्या फायरची आपली गाडी जी आहे ही गाडीच जोगून पळतील.
म्हणजे त्यात काय होतंय, नरमादी होऊन गाडी पळते, नरमादी होऊन गाडी पळती, बाहेर जात नाही ती, आत येत नाही ती, ज्या स्पीडला गाडीला लागायला लागतं त्या स्पीडनं गाडी पळते या, आणि गाडी म्हणजे सहजासहजी तोंड काढून देत नाही गाडीला दुसऱ्या. महत्वाचं मित्रांनो, एक वासराचं चपळपणा आणि वासरू एक वेगळंच वासरू आहे. त्याचं कुठली जात कुठली आहे नक्की? ह्याची जात देशीच आहे. देशी मध्ये फार तर थोडाफार सलगरी म्हणता येईल, पण बैल देशीच. त्याच्याकडे रग आहे, मला वाटतं मारतय ती. हा रग आहे. नाही तुम्हाला नसेल मारत, पण नाही त्याला मारणार. बाहेरच्याला बी नाही मारत. फक्त काय आहे, त्याच्याकडं लहानपणी लय अग्रेसिव्ह, अति अग्रेसिव्ह म्हणून वासरू जे होतं खिलार ग्रुप महाराष्ट्र आपला, त्या ग्रुपला वासरू पडलं होतं दोन्ही दाव्याने बांधून. असं ही यसन घातल्यानंतर 3.5 तासांनी त्याचा ती करंट होता वासराचा. आणि त्याचा पहिला फेरा ज्या वेळेस काढला त्यावेळेस लय वासरू आमचं पाहुणं फोंडशिरच हर्षद वाघमोडे, पिनू वाघमोडे यांच्याकडे वासरू होतं. हा सांभाळाय म्हणजे आमचं तिघात केलं आम्ही. पुन्हा ते हे केलं सुरेश दड सरपंच बांगारड्याचे आणि पिनू पाटील हे आम्ही तिघात केलं. ते पुणे आपलं पेशल केलं आणि आम्ही वासराला फेरा काढायला गेलो. आम्हाला पहिला फेरा वासरानं टाकूनच दिला नाही. आम्ही हाय असं भरून तवापासून दादा डोपे आमच्या बरोबर होत. हाय असा वासरू गाडीत भरलं आणि माघारी नेलं. पुन्हा माळशिरसला वासरू एक दिवशी भरून नेलं. मीच त्यांना सांगितलं असं करा, आपली गाय बी तिकडे घालेली होती वासराला दूध प्यायसाठी, तर गाय बी भरून आणा वासराला. झुपूस तर गाय आम्ही चिटकून धरली आणि वासरू झुपलं. तसं वासरू बी झुपून देत नव्हतं, इतकं अग्रेसिव्ह वासरू होतं. पण आता असं झालंय, आता मैदानात आम्ही कुणी व्यक्त आमचा भैया जाधव म्हणून हा एक त्याचं पिकअप आहे, त्याचं पिकअप असतं. मग तो भैया जाधव एकटा किंवा आमचं हे शर्मा सरगर असतात किंवा मी आहे, कुणी बी सरगर आहे, कुणी बी आमच्यातला एक माणूस असला तरी एकटा घेऊन खाली वासरू जाऊ शकतं. असं काय वासरू ताप देत नाही, त्रास देत नाही, काय नाही काय नाही काय नाही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमची गाडी कुठल्या नावाने पडते? श्रीनाथ बोधोबा प्रसन्न, अजित ज्वेलर्स नातेपुते, तुषार पाटील लोणंद. ओके, धन्यवाद मित्रांनो.